लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजला असून नाशिकमध्ये भाजपच्या इच्छुक उमेदवारांची लगबग बघायला मिळते। निवडणुकीतील उमेदवार निवडणूक प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा म्हणून भाजपकडून 17 डिसेंबरपर्यंत सर्व प्रभागातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत। यावेळी इच्छुक उमेदवारांची रीग लागत आहे। एकूण 122 प्रभागांसाठी ही प्रक्रिया राबवण्यात येत असून पक्ष संघटनात्मक मजबूतीसाठी ही मुलाखत प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरत आहे। काल पश्चिम विधानसभा मतदारसंघातील 8, 9, 10, 11, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 31 या प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती आमदार सीमा हिरे, आमदार राहुल टिकले, विजय साने, लक्ष्मण सावजी, सुनील केदार यांनी घेतल्या। याबाबत लक्ष्मण सावजी यांनी प्रतिक्रिया दिली। आत्ता महाराष्ट्राचं जे सरकार आहे, आमचे देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री, अजितदादा पवार, शिंदे साहेब आणि आमच्या भाजपचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, माजी अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राच्या विकासाची जी घोडदौड सुरू केलेली आहे। आत्ता आपण नगरपालिकेच्या निवडणुकांना सामोरं गेलो होतो गेल्या महिन्यामध्ये, आणि आता महापालिकेच्या निवडणुका सगळ्या महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आहेत। पुढच्या 15 तारखेला मतदान आहे, 16 तारखेला निकाल आहे जानेवारीच्या, आणि त्यामुळं ज्या नाशिक महानगरामध्ये विकासाच्या दिशेनं जे जात असताना ज्या पद्धतीनं पुढच्या वर्षी कुंभमेळा आहे त्याची तयारी आणि एकूणच नाशिक शहराचं भारताबाहेरचं वाढणारं महत्त्व हे लक्षात घेता पुढची महानगरपालिका ही नाशिकसाठी सक्षम असेल यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत। भारतीय जनता पार्टीने गेल्या 3 दिवसापासून, म्हणजे आत्ता नाशिकच्या याच्यामध्ये 31 प्रभागात 122 जागा आहेत, पण जवळपास 1000च्या वर उमेदवारांनी इच्छा प्रदर्शित केली आहे की आम्हाला त्या ठिकाणी निवडणूक लढवायची। त्यामुळं भाजपकडं सगळ्या लोकांचा ओढा वाढतोय, भाजपबद्दल लोकांच्या अपेक्षा वाढल्यात, भाजपवरती विश्वास वाढलेला आहे, आणि त्यामुळे ह्या सगळ्यांच्या मुलाखती घेऊन त्यांना योग्य ती प्रश्नावली देऊन त्यांचा सगळा दृष्टिकोन समजून घेऊन आज भाजपचे सगळे आमदार, भाजपचे पदाधिकारी या सगळ्या 1000 जणांशी गेल्या 3-4 दिवसापासून संवाद साधत आहेत। कोणत्याही प्रकारचे शक्ती प्रदर्शन करण्यास मनाई असल्याने मोठ्या प्रमाणावर कोणीही समर्थक आणत नसून उमेदवार मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे आणि भरलेली प्रश्नावली घेऊन येत आहे। काल माजी सभागृह नेते शशिकांत जाधव, सुधाकर बडगुजर, आमदार सीमा हिरे यांच्या कन्या रश्मी बेंडाळे, माजी महापौर दशरथ पाटील यांचे पुत्र प्रेम पाटील यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी तसेच इतर पक्षातून नुकताच प्रवेश केलेल्यांनी मुलाखती दिल्या आहेत। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।